नाईट्स क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवशी स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषकाच्या लाईव्ह लॉट्स जय हनुमान क्रीडानगरी सारंगाव येथे होत आहे. प्रत्येक सामना 5 षटकांचा खेळवण्यात येईल. नियम व अटी प्रत्येक सामना 5 षटकांचा खेळवण्यात येईल. ड्रेसिंग कंपल्सरी राहील. सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर राहील. स्पर्धा ही भिवंडी, कल्याण, डोंबिवली, ठाणे, रायगड, वसई 48 संघ खेळवले जातील. एक गाव एक संघ राहील. प्रत्येक संघाने एक इनिंग संपण्याच्या आधी टॉससाठी हजर राहणे. जर तुम्ही हजर राहिले नाही तर 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. नाव नोंदणी अंतिम तारीख 5/2/2025 पर्यंत राहील. सामन्यात फेरबदल करण्याचा अधिकार कमिटीकडे राहील. संघ दिलेल्या वेळेवर हजर नसल्यास 3 रनांची पेनल्टी दिली जाईल. प्रवेश फी पूर्ण दिल्याशिवाय कोणत्याही संघास प्रवेश दिला जाणार नाही. ठिकाण गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडानगरी मानकोली. प्रथम पारितोषिक 1.5 लाख रुपये और भव्य चषक. द्वितीय पारितोषिक 75,000 भव्य चषक. तृतीय पारितोषिक 20,000 भव्य चषक. चतुर्थ पारितोषिक 20,000 भव्य चषक. मालिकावीर रोख रक्कम 25,000 रुपये. उत्कृष्ट फलंदाज कूलर, उत्कृष्ट गोलंदाज कूलर आणि चषक. आपण 10 तारखेला 12 टीम पण 8-8चं सगळं लॉट पडलेलं. 10 तारखेला 8चा वेगळा लॉट नाही, 4चा अलग राहील. पहिल्या दिवशी तब्बल 12 टीम होतील. त्याप्रमाणे पहिला जो गट असेल तो 8चा असेल. दुसरा गट असेल तो पुढच्या 8चा 4 होईल. म्हणजे दोन सामने त्या संघामधून खेळवले जातील. तर पहिले सामन्यासाठी पहिली चिठ्ठी जय बजरंग भरोडीची ओपनिंग मॅच असेल 10/2/25 या तारखेला. आराध्य 11 RCC पेठ या 10 तारखेची शेवटची मॅच असेल. का रातो के कातिल त्यांना म्हटलं जाते. बाकी आता आपण चिठ्ठी काढतोय ती जय बजरंग भरोडी या संघाची खेळेल. पहिली चिठ्ठी कोणाची असते? ओपनिंग सामना विष्णुदादा पाटील यांच्या हस्ते पहिली चिठ्ठी बघायचं आहे. पहिली चिठ्ठी ओपनिंग सामना गावदेवी बालकुम. जय बजरंग भरोडी आणि गावदेवी बालकुम हा पहिला सामना ठीक 2 वाजता. आता 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. मयूर तरे आपण 2 चिठ्ठ्या उचला. हा दुसरा सामना असेल. जय गावदेवी लाखिवले त्यांच्यासोबत अनिकेत स्मृती वरप हा दुसरा सामना असेल. चला विनोद पाटील एक चिठ्ठी उचलायचे. हिम्मत पाटील आपण सुद्धा एक चिठ्ठी उचलायचे. 2-2 विनोद 2 उचलायचे कुठले बिन. तिसरा सामना गावदेवी कोलिवली त्यांच्यासोबत खेळेल बोरशिदी. तिसरा सामना बघा 6 संघांच्या चिठ्ठ्या इथे आलेल्या. आता मात्र शेवटचा कोणता आहे तो नाव RCC पेठ या संघासाठी एक चिठ्ठी काढायची आहे. विष्णुदादा पाटील यांनी चिठ्ठी उचललेली आहे आणि जय सोनाई वडूनवगार. बघा 10 तारखेचा लॉट पूर्ण झालेला आहे. मी एकदा तुम्हाला ते लॉट वाचून दाखवतोय. 10 तारखेला पहिला ओपनिंग सामना जय बजरंग भरोडी गावदेवी बालकुम. दुसरा सामना जय गावदेवी लाखिवली अनिकेत स्मृती वरप. गावदेवी कोलिवली त्यांच्यासोबत बोरशिदी
आणि जय सोनाई वडूनगर त्यांच्यासोबत आराध्य 11 RCC पेठ. अजून 4 चिठ्ठ्या. गट बी असेल. एक गट काढायचे आहेत, दोन्ही काढायचे आहेत. पहिली चिठ्ठी असेल ती अर्णव एंटरप्राइजेस खारबाव. क्या बात आहे, इथे जानतारा स्पोर्ट खारबाव खेळतोय. दुसरी चिठ्ठी 94 कामान. क्या बात आहे, खारबाव 94 कामान. चला बी पूल मधून अजून 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. तो पहिल्या दिवसाचा लॉट असेल. लॉट झाला पूर्ण. पहिल्या दिवसा पूर्ण 11 तारखेचा आहे ना. हां, सी पोल पूर्ण. मग ते बीच्या 2 11 तारखेचे जे शेवटचे आहे ना, हां त्या बी पोल मध्ये. हां, बी पोल मध्ये. पहिले या 2 जिथे त्या 8चा करते पुरा पहिले 8चा पुरा कर ना पहिले. हां, 8चा पुरा कर. कंप्लीट लाईनशी होईल ना. तो एबी मध्ये काय टायमिंग सांग. मग टायमिंग तो 11 तारखेचा होईल ना. हां संध्याकाळचा 7 आणि 7चा टाइम. हां, तो तुमच्या होतो टायमिंग केव्हा मॅच लावायची ती. तुम्ही लॉट ए बनवलंच ना. आता पहिला दिवस 12 संघ इथे आपल्याला मिळालेले आहेत. लगेच दुसरा दिवस 11, 2, 25. गट बी 4 संघाचा ड्राव झालेला आहे आणि 4 संघाचा ड्राव आता होत आहे. भूमी 11 कुंदे यांची चिठ्ठी ऑलरेडी इथे आलेली आहे, कारण त्यांनी ॲडजस्टमेंट केलेली चिठ्ठी. आणि नंतर प्रेमनाथ 11 मुरबी यांनी 7चा टायमिंग दिला आहे. म्हणजे 2 चिठ्ठ्या फक्त उचलायच्या आहेत आणि बी पूल आपल्याला पूर्ण होईल. चला एक चिठ्ठी दिनेश भांबरे. कोणतरी उचला एक चिठ्ठी. कुंदे संघाशी खेळेल. पहिली चिठ्ठी पप्पू 11 नांदिटने. चला आता प्रेमनाथ 11 मुरबी. मयूर आपल्यास ते एक चिठ्ठी उचलायचे. प्रेमनाथ 11 मुरबी संघाशी कुठला संघ खेळेल. कौसा 11 कौसा. चला बी गट सुद्धा पूर्ण झालेले आहेत. तो हा ज्या 4 चिठ्ठ्या आलेल्या आहेत. नाव सांगून सांग कोणची कोणची 4 तो 4चा बोला ना. आता गट सी पूल 2 चिठ्ठ्या इथे काढायच्या आहेत. याच्यामध्ये कोणाची 5वी मॅच श्री गणेश भरोडीची आहे. तिसरी मॅच आणि ओमसाई आगासन ही शेवटची मॅच असणार आहे सी गट पूलमधून. आता पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलायच्या. विष्णुदादा पाटील 2 चिठ्ठी. 11 तारखेची पहिली मॅच असेल 2 वाजता. मोठा गाव त्यांच्यासोबत खेळेल. दुसरी चिठ्ठी असेल ती चौटा हिरवा मानकोली. क्या बात आहे. जीसीए मध्ये नंबर 1 मध्ये संघ असलेला चौथा हिरवा मानकोली. त्यांच्यासोबत मोठा गाव. दुसऱ्या 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. मयूर तरेच्या हस्ते 2 चिठ्ठी. राम फाउंडेशन गोठेकर बी. त्यांच्यासोबत खेळेल भव्या 11 वाघवेल. आता मात्र सी पूलच्या 2 चिठ्ठ्या राहिलेल्या आहेत. श्री गणेश भरोडी संघाला कुठला संघ येतोय ते बघायचं आहे. चला विनोद पाटील श्री गणेश भरोडी संघासाठी एकच चिठ्ठी काढायची आहे. शेलू माता वाल. क्या बात आहे. आता ओम साई आगासन यांच्यासाठी एक चिठ्ठी उचलायची आहे. जय महाराष्ट्र धामणगाव. हा सी पूल पूर्ण झालेला आहे. त्या दुसऱ्या 11
2:25 टायमिंग 2 वाजता. पहिला सामना मोठा गाव वर्सेस चौथ्यावर मानकोली. राम फाउंडेशन गोटेकर बी त्यांच्यासोबत भव्य 11 वाघबील. श्री गणेश भरोडी त्यांच्यासोबत शेलू माता वल. ओम साई आगासन त्यांच्यासोबत जय महाराष्ट्र धामणगाव. नंतर बी पूलच्या ज्या 4 संघ होते भूमी 11 कुंदे यांच्या सोबत पप्पू 11 नांदिटणे, प्रेम 11 मुरबी यांच्यासोबत कौसा 11 कौसा. असे 3 गट आपल्याला पूर्ण मिळाले ए बी सी. आता 12 तारीख डी गट. 4 वाजता विहान एंटरप्राइजेस नानकर. विहान एंटरप्राइजेस नानकर आणि ढोकाली हे 4 वाजता आणि 5 वाजता सामना असेल. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. भादवड भादवड करेशची टीम भादवड त्यांच्यासोबत काफरोबा वेल्ले. भादवड वर्सेस काफरोबा वेल्ले. 2 चिठ्ठे अजून काढायचे आहेत. गावदेवी RD 4440 ओवली. जॉली स्पॉट कामतगार. क्या बात आहे. आता मात्र एक चिठ्ठी काढायची आहे जी विहान एंटरप्राइजेस नानकर संघाशी खेळेल. गोरसे ये चला ढोकालीसाठी एक चिठ्ठी काढायची आहे. ढोकालीसाठी एक चिठ्ठी. धोंडा वडवले. हा पूल डीचा पूर्ण 8 संघ आपल्याला मिळाले आहेत. वर्सोवा कोलीवाडा आणि बामण डोंगरी यांच्यामध्ये एक एक चिठ्ठी दोघांना येईल. 6 वाजता आणि 7 वाजता बामण डोंगरी त्यांच्यामध्ये एक चिठ्ठी उचला. वर्सोवा कोलीवाडा कोलीवाडा या संघासाठी एक टीम काढायची आहे. वसई कोलीवाडा वर्सोवा कोलीवाडा वर्सेस वसई कोलीवाडा. आता बामण डोंगरी भावाले बी. बामण डोंगरी या संघाबरोबर भावाले बी हा संघ खेळेल. मात्र आता 12 तारखेचा लॉट पूर्ण झालेला आहे. 13 तारीख पहिली गावदेवी भरोडी. नंतर 2 वाजता झुंजार कोलशेत. संध्याकाळी 5 वाजता. जय हनुमान सारंगाव गावदेवी भरोडी संघाबरोबर खेळेल. 13 तारीख 2 वाजता. तेरा तारीखची दुसरी मॅच मेगा 11 वाघबील त्यांच्यासोबत 40+ मॅच आहे ती. खारेगाव जबरदस्त मॅच होणार आहे ही. चला 13 तारखेची तिसरी मॅच गावदेवी वेल्ले त्यांच्यासोबत जरीमरी आलिमगड एकदम जवळ आमने सामने. आता झुंजार कोलशेत संघाबरोबर कोण खेळेल
एकच एकच. त्यांच्यासोबत देवरुंग. ई पूलमधून नरेश मूर्ती कासार वडवली आणि 6 वाजता रिपोर्टिंग. सुमित कुमार केवनी दिवे 7 वाजता रिपोर्टिंग. म्हणजे 2 चिठ्ठ्या उरल्यात. सुदेश दादा 5151 खाडी वर्सेस कासार वडवले. क्या बात आहे. सुमित कुमार केवनी दिवे संघासोबत शेवटची चिठ्ठी कोणाची असेल? न्यू सिद्धिविनायक अंजूर. सुमित कुमार केवनी दिवे संघाबरोबर न्यू सिद्धिविनायक अंजूर. चला 12 तारखेचा लॉट तुम्हाला वाचून दाखवतोय. क्षेत्रक्षेत्रावर लावून घ्यायचं आहे. 12-2-25. पहिला सामना जय बजरंग भरोडी गावदेवी बालकुम. दुसरा सामना जय गावदेवी लाखिवली अनिकेत मूर्ती वरप गावदेवी कोली